आदिमायेच्या प्रांगणामध्ये वाळत गाव म्हणजे मोळू देवीचं एक अधिष्ठान आहे आणि ही देवी आता आपण ग्रामस्थांनी वर आणली, पण मूळ अधिष्ठान भीमा नदीच्या तीरावर होतो. या ठिकाणी आल्यानंतर मंदिराकडे पाहिलं म्हणजे त्या मंदिराची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आणि अशा जुन्या आठवणींना उजेडा देण्याचं काम या माझ्या विद्यार्थी बालमित्रांनी आज तो कार्यक्रम घडवून आणला. तर मी प्रथमतः तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो. मनस्वी आनंद एवढाच आहे, आज मला एका कार्यक्रमाकरता बाहेर जायचं होतं. मुलगा आणि सून म्हणले तिकडं ते बोलवलंय, तिकडं जायचंय, गरज आहे. तर म्हणलं गरज ह्या माझ्या बालमित्रांच्या पेक्षा ती गरज वेगळी नाही. मी माझ्या विद्यार्थ्यांना पहिल्यापासून किंमत दिलेली आहे. 3/11/1971 त्यावेळेला आता या ठिकाणी काही बसले नंतर जन्मही नसेल, त्यावेळेला मी रुजू व्हायला आलो. आता आम्हा सर्व शिक्षकांनी त्यावेळची परिस्थिती वर्णन केली, पण मी त्यापूर्वीची वर्णन सांगणार तुम्हाला की वाड्यामध्ये आलो. वाड्यातून वाड्यातला रुजू व्हायचंय. माझ्याबरोबर खिडे गुरुजी म्हणून होते. आम्ही दोघंजण यायचं रुजू व्हायला. ते धामणगावला रुजू होणार होते, मी वाड्याला रुजू होणार होतो. वाड्यात कुठे मला माहित नाही, धामणगाव कुठे मला त्यांना माहित नाही. विचारी आलो, दोघं एका सायकलवर. त्यांना म्हणलं तुम्ही मला वाड्यातलं सोडा, तुमचं गाव अगोदर आलं तर मग तिथून पुढच्या गावाच्या गावाला कुणी जाऊ. अशा रीतीने त्यांनी मला इथं सोडलं. ज्या वेळेला मला इथं सोडलं त्यावेळेला शाळेला मुलंच नव्हती. मुलं गेले कुठं? मुलं सकस आहारामध्ये शेंगा तोडायला गेली होती. आणि विरणे गुरुजी त्या मुलांबरोबर होते. मला पाहिल्यावर त्यांनी डॉक्टर हात पुसला लगबगीने. त्यांना वाटलं नवीन गुरुजी आले, बरं झालं. त्यांचा जीव पाण्यात पडला. का? त्यावेळेला 6 वर्ग, एक शिक्षक. करायचं काय? वाघाची भीती. तळपेवाडीची मुलं या ठिकाणी येत होती, त्यावेळेची मुलं आहेत, अजून ताराचर वगैरे मुलं आहेत. तर ती मुलं शाळेत यायची. वाघाची भीती असल्यामुळं मुलं शाळेमध्ये येत नव्हती. त्यांच्या डोक्यामध्ये तो एक प्रश्न गुणगुणत होता की तळपेवाडीलाच आता शाळा सुरू करणं गरजेचं आहे. मला पाहिल्यानंतर खूप आनंद वाटला. त्यांनी मला रुजू करून घेतलं तिथंच. म्हणजे गुरुजी आता मी काय करू? म्हणजे तुम्ही जा घरी. अरे म्हणजे घरी जा म्हणजे काही शाळा झाली का? नाही म्हणजे असं करा, तुम्ही खाले का काही? अहो म्हणजे गुरुजी तसं काय इथंच काय, मग चला घरी. नाही म्हणजे गुरुजी आता मला जोडीदार आहे तर मग मी जातो घरी. मग कधी येऊ? या 2 दिवसांनी. म्हणजे शाळा बरी दिसते, पण अशा शाळेमध्ये मला इंटरेस्ट नव्हता. आणि मी मुंबईला त्यापूर्वी बारखेड्याला दिवाणजी म्हणून काम केलेलं माणूस. इथं हे चित्र पाहिल्यानंतर मला रुजू व्हावं का होऊ नये, का घरी जावं परत येऊच नये, अशी द्विधा परिस्थितीमध्ये माझा विषय झाला. पांडुरंग कडलं आणि आपले भीमाजी सावंत दोघंजण तू घ्यायला आले होते. मला म्हटलं गुरुजी तुम्ही रुजू व्हायला काय? हा म्हणला मग रुजू झालात का? त्यांना मी बोलून दाखवलं. म्हणजे मी रुजू झालोय पण परत नाही येणार म्हणून. काय म्हणजे शाळा एकच शिक्षक 6 वर्ग कसं काम करायचं हो?
म्हणजे गुरुजी आमची शपथ आहे, तुम्ही जाऊ नका, तुमची 2 दिवस आठवड्यात नाही 15 दिवस सोय आम्ही करतो, पण तुम्ही असं करू नका. मी नाही गेलो घरी. मी पांडुरंग कडलंगांबरोबर तिफरवाडीला गेलो. तिथं राहिलं, मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी परत शाळेत आलो. आल्यानंतर गुरुजी मला प्रश्न पहिला टाकला, गुरुजी आपल्याला तळेवाडीची शाळा काढायची. अहो म्हटलं गुरुजी 6 गुरुजी आहेत आणि 6 वर्गामध्ये आपण 2 शिक्षक काय शिकवायचं मुलांना? नाही म्हटलं तुम्ही इथंच थांबा. मी जर म्हटलं तळेवाडीला, तिथं आमच्या समाजाची माणसं आहेत, तुम्ही नका जाऊ. बरोबर आहे. आणि ते तळेवाडीला गेले. मी काय करावं? साक्षीदार म्हणून आपल्या याच्यामध्ये विद्यार्थी आहे. 1ली, 2री, 3री सकाळी बोलवायची. जिल्हा परिषदेचा ऑर्डर नाही, ती ऑर्डर माझी. ती सोडायची, 10:30ला सोडायची. 11 वाजता 4थी, 5वी, 6वी हे 3 वर्ग बोलवायचे. ते 3 वर्ग 5:30 वाजेपर्यंत घ्यायची. 5:30ला ती सुटली की ते 3 वर्ग परत संध्याकाळी बोलवायचे. वाघाची भीती. पोरं शाळा सुटल्यानंतर धावत पळत घरी जायची, काय टोपल्यामध्ये असेल ते खायची आणि परत अंधार पडायच्या अगोदरच शाळेमध्ये यायची. आता शाळेमध्ये आल्यानंतर परिस्थिती अशी की लाईट नाही, करायचंय काय? मग त्रिकोणी चिमण्या, तर त्रिकोणी चिमण्यामध्ये भरायला राखेल नाही. मग आई वडिलांनी म्हणायचं, हे राखेल नाही, घरातच राखेल नाही, तुला पुढे देतो राखेल. राखेल मिळत नसं म्हणून मुलं शाळेत येत नसं. आणि विशेषतः म्हणजे त्यावेळेला असं होतं की हे तुझा कुराकडं, तुझा भात खाण्याला, तू पोरं करा, अशा पद्धतीने पोरं घरी राहायची. हो, मग ती मुलं तर दिवसभरामध्ये घरी राहिली, तर ती घरी राहिलेली मुलं संध्याकाळी शाळेमध्ये यायची. आणि दिवसभर जे नाही झालं ते मुलं दिवसभरामध्ये करायची. आता 3 वर्ग सांभाळायचे म्हटलं, 3 वर्ग कसे सांभाळायचे? आज हे वर्ग सांभाळणं कठीण पडतंय. तर 3 कोपऱ्यामध्ये 3 वर्ग बसायचे, मी मध्ये बसायचा. आणि त्यावेळेला मुलांना स्वयंमध्ये एका वर्गाला एक गणित सोडून दिलं की एक उदाहरण संग्रह व्हायचा. एखाद्या वर्गाला एक धडा सांगितला की बाबा तुम्ही हा धडा वाचा. हा धडा वाचल्यानंतर ह्या धड्यातले काय अवघड शब्द असतील, संदर्भ बरोबर आहे का? हा धडा वाचा, त्याचे अवघड शब्द फक्त लिहून काढा. पोरांना लिहायचं म्हटलं तरी लिहिता येत नव्हतं. आता 6 वर्ग त्या शिक्षकाला कुणी असलं तर त्याला दोष देण्याचा अर्थ नाही. काय मुलांची प्रगती असणार? अशा परिस्थितीमध्ये आपण काय केलं, काय करावं असा प्रश्न निर्माण झाला. मग मी काय करायचं? एखाद्या ग्रामस्थाचं रेशनचं कार्ड घ्यायचं. स्वामींचं त्यावेळेला रेशनचं दुकान होतं, तिथं जायचं, एक 5 लिटरचा डबा राखायचा, आपण भरून आणायचा त्याच्या नावावर, तो वर्गात ठेवायचा. आणि वर्गात ठेवल्यानंतर पोरांना सांगायचं, पोरांना राखेल आणलेलं आहे, ज्यांना चिमणीत राखेल घालायला नाही त्यांनी राखेल घालायचं, पण घरी राहायचं नाही, असा कटाक्ष. काही दिवस रात्रीचे क्लास चालले. आता रात्री क्लास चालले, एक प्रसंग असा घडला की मुलं वाचता वाचता डुकली लागली. डुकली लागता लागता चिमणी सांडली. चिमणी सांडल्यावर कोरडी पेटली. अशा वेळेला काय करायचं? ती पेटलेली गोधडी गुरुजी पेटली.
अरे गुरुजी पेटलं म्हणजे काय, मी अर्धवट झोपेमध्ये जागायचं किती मुलांबरोबर, मी जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत पोरं झोपत नव्हती. म्हणजे मुलांना एवढी शिस्त होती. झोपत उभा राहतो अभ्यास कर. म्हणजे आता मला एवढं वाईट वाटतं बरं का, की मुलांना आपण खूप त्रास दिला. पण आज 3 मुलं समोरून उभी राहिल्यावर पायाला वागतात, डोळे पाणी आणतात. गुरुजी तुम्ही केलं म्हणून आज आम्ही उभा आहोत, असं ते शब्द ऐकलं आनंद वाटतो. आणि आता अशी परिस्थिती, पाण्याची कोथळी भिजवली आणि मग मनामध्ये विषय आला की आता हे जर असं घडलं तर हे आपल्यावर येईल. रात्री शाळा काढणं चुकीचं आहे. आपण काय कोणाकडून रुपये घेत नाही किंवा चाराने घेत नाही, पण एखादी जर घटना घडली तर आपण तर जाऊ, राहावं नाही. मुंबईचा फंड, मुंबईची मंडळी चांगली होती त्यावेळेला. सहज मुंबईच्या त्यावेळेस नानाभाऊ आपले पोखरकर, मुंबईला पोखरकर ही मंडळी मुंबईला असायची. नंतर आपलं तुझ्या थोरल्या भावनाव अंकुश पोखरकर ते का असायचे. अशा लोकांना मी चिठ्ठी पाठवली. फोनची सोय नव्हती त्यावेळेला. चिठ्ठी पाठवली की असा असा प्रकार आहे, शाळेमध्ये लाईट घेऊन द्या, पैसे पाठवा. ते म्हणजे गुरुजी तुम्हीच इकडे या. आणि म्हणून बाईला आम्ही दोघं मुंबईला गेलो. त्यांनी आमची उठाठेव खूप चांगली केली. त्यांनी मला 125 रुपये दिले. किती रुपये दिले? आज हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला ते खायला पुरत नाही. मग 125 रुपयामध्ये काय करायचे? वायर म्हणलं त्याला ते पुरायचे नाही आता द्यायला. मग अशा वेळेला करायचं काय? मग मी स्वतः काय केलं माझं मला माहिती आहे. 125 रुपये जमेल धरून माझे काय पत्र तिच्यावर टाकून पगार होता मला 221 रुपये. एक पगार त्याच्यामध्ये जाऊ द्या, पण आज मुलांचं लाईटचं काम होऊ द्या. आज मुलं सुरक्षित राहतील. आज मुलं सुरक्षित राहिले, आपण सुरक्षित आहे. मुलं धोक्यामध्ये, आपण धोक्यामध्ये, असा विचार करून ते सर लाईट गेली आणि लाईटचं सुरू झालं. पुढं टोकोड्याला 7वीपर्यंत शाळा होती. आणि त्या ठिकाणी माना आसावले म्हणून गुरुजी होते. तिच्याकडे 7वीचा वर्ग, 7वीचं काही नॉलेज नाही आसावले गुरुजी. आणि त्या पिरियडमध्ये ते गीत आले. त्यांनी माझं 2 टोकं खाली की गुरुजी काय करा पण तुम्ही ताण घ्यायला टोकोड्याला. काय म्हणजे टोकोडा कोण माहिती आहे तुम्हाला सर्वांना. इथून मी ताल घ्यायला टोकोड्याला 18 किलोमीटर कसा जाणार. मी म्हणलं ते शक्य नाही. विरजा गुरुजींनी माझी प्रशंसा केली की नाही नाही रे गुरुजीचे लोकांना करते, तुम्ही त्यांना गळ घाला. 2 दिवस राहिले ते. पण मला म्हटलं तुम्ही हाच म्हणा. आपण हात कसं म्हणू. इथं जवळपास असतं काही केलं असतं, पण 18 किलोमीटर टोकोडा आहे ते मी कसा येणार, कसा जाणार. नाही म्हणजे काही करा पण माझ्या करता आहे, तुमच्या पाया पडतो. आता पाया पडल्यानंतर आता काय करावं म्हटलं. गुरुजी येतो. 1972चा दुष्काळ. अशा परिस्थितीमध्ये तिथं 8 मुलं आणि 2 मुली, 10 मुलं होती. मी संध्याकाळी शनिवारच्या गाडीने, त्या गाडीमध्ये संध्याकाळी बसल्यानंतर तुम्हाला अनुभव नसेल, उलटी होईल इतका घमघमाट. त्या वागती सुकट अमूल चमूचा वास, त्याच्यामध्ये पेताडे खाताडे माणसं भरपूर. तिथं जाईपर्यंत डोका इतकं गरम व्हायचं, कुठे ह्या भांगामध्ये पडतो. तिथं गेल्यानंतर पोरं वाट पाहायची. आणि बसल्यानंतर त्यांचा अभ्यास पाहिला. तुझं नाव लिहि रे, नाव लिहिता येत नव्हतं. 10 आणि 12 किती रे, लिहिता येत नव्हतं. करायचंय काय. मी डोक्याला हात लावला. कुणकुण बुद्ध्या सुद्धा मी ह्या फंडात पडलो. शब्द मी दिला येतो म्हणून. असे तिने त्यावेळेला तो 7वीचा वर्ग स्वीकारला.
त्याच्यामध्ये अजून ते किसन जबरे म्हणून भोमाळेचे नाही पाल्याचे, तुम्हाला माहिती असेल किसन जबरे म्हणून, अजून तो विद्यार्थी आहे. तो शासकीय सेवेमध्ये लागून रिटायर झाला. तर त्या वेळेला तुम्हाला सांगायचा विचार अनुभव असा की 90% निकाल लागला आणि त्यातली सर्वच्या सर्व मुलं सरकारी खात्यामध्ये सिलेक्शन झाले त्यांचे. आणि मग ती मुलं म्हणून लागली म्हणजे आमचं असं झालं तर झालं. म्हटलं बरं झालं, परंतु चांगलं झालं. आणि अशा कंडिशनमध्ये इकडे रात्रीचा वर्ग हा आठवडाभर घ्यायचा, शनिवारी तिकडे जायचं रात्रभर ते करायचं, आणि सकाळी रविवारी 11 वाजेपर्यंत टोकोडा गाडी यायची, तळेगाव टोकोडा. त्या तळेगाव टोकोडा गाडीची वाट पाहायची, तोपर्यंत मुलांना शिकवायचं, ताल घ्यायचा. आणि गाडी यायच्या अगोदर दिनामुरायच्या इथे जेवायचं. दिनामुरे त्यांच्या घरी जेवायचं आणि गुरुजी पुढे जेवायचं, माझ्या घरी जेवायचं. इकडून गेल्यानंतर सुद्धा तो दिवशी, आणि तिथून जेवल्यानंतर मग घरी जायचं. अशा कंडिशनमध्ये त्या वेळेला ह्या परिस्थितीमध्ये जे केलं त्याचा मला इतका आनंद होतो की असे चित्र मला पाहायला. लहान रोपटे असतात पण त्याला थेंब 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 सराच्या रूपाने जर पाणी घातलं तर ते मुळापर्यंत पोहोचतं. त्या लहान रोपट्याचं विशाल वृक्ष होतो. असे विशाल वृक्ष, आज विशाल वृक्ष का म्हणतो मी, कारण आता तुम्ही सर्वांनी आपली माहिती दिली. त्या माहितीमध्ये तुमचा जो उत्कर्ष, कुटुंबाचा उत्कर्ष झाला, तुमच्या कुटुंबाची जी भरभराट झाली, तुमची मुलं जी आज परदेशामध्ये आहेत, उद्योगपती झालेत, त्यामुळं मनस्वी आनंद झाला. त्या आनंदासारखा मला दुसरा कुठलाच आनंद झाला नाही, खरं सांगतो मी. म्हणजे भरून आपल्या मनाचा उत्कर्ष पाहिल्यानंतर कोणत्या आईवडिलांना आनंद वाटत नाही. तशी माझी मुलं, त्यांचा उत्कर्ष पाहिल्यानंतर मला मागाशी भरून आलं खरं म्हणजे. की अशीच प्रगती होत राहावं, मुळबाईची कृपा तुमच्या पाठीमागे आहेत. आणि आई वडिलांचं ऋणानुबंध तुम्ही ठेवता. आज आम्हाला सारख्या सर्व शिक्षकांना या ठिकाणी पाचारण करणं, आमचं आदरातिथ्य करणं हे सर नाही होतो. आज मुलं आई वडिलांना लाथा मारतात. काही कुटुंबामध्ये आपण पाहतो त्यावेळेला वाटतं की काय चाललंय काय, आणि इथं काय चाललंय. आज तुम्ही गुरुजनांचं जर एवढं कौतुक करत आहे, तुम्ही नक्कीच हे सर्वजण समोर बसलेले आपल्या कुटुंबामध्ये आपल्या आई वडिलांना विठोबा रखुमाई हे दैवत मानून पूजा करत आहे, असा मला भरोसा आहे, अशी मला शाश्वती आहे. त्यावेळेला ह्या गावामध्ये गणपती बसवत नव्हते. गणपती बसवायला लोकांनी सुरू केली, गणपती बसवायचा आहे. मी त्यावेळेला पोरांना म्हणून पोरं आपण गणपती बसू. वर्गणी काढायची नाही म्हणजे गुरुजी वर्गणी काढू म्हणजे वर्गणी नका, वर्गणी उद्योग होईल, वाद होतील, घरी त्याची चर्चा होईल, आपल्याला चर्चा करायची नाही. मी गणपतीची मूर्ती आणतो, ती मूर्ती आपण शाळेमध्ये बसू. 10.25 रुपयाची एक मूर्ती आणली, मूर्ती अशी उडी होती, तिथे बसवली. मूर्ती बसवली, पोरं दुर्वा घेऊन आली. दुर्वा एवढ्या मुलांनी आणल्या, 21 काढायची एक दुर्वा. प्रत्येक मुलांनी 11 जुड्या, 21 जुड्या, अशा जुड्या आणल्या. गणपती झाकून गेला, बुडून गेला. आणि त्याची त्याच्या गावामध्ये झाली की गाव कशाला गणपती बसवला, आमच्या गावात गणपती बसवत नाही, गणपती बसवलं संकट येतात. अहो म्हटलं दादा, गणपती बसवल्यानंतर गणपती हा सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची, नुरबी पूर्वी प्रेम कृपा जयाची. तो दुःख हरताय, त्यांनी तुमच्या संकट, घरावर संकट येणार नाही. मी शाळेमध्ये आहे ना, शाळेवर काय संकट येतं बघून मुलांची उत्तरोत्तर प्रगतीच होणार. गणपती बसवणं अनिष्ट नाही, निष्ठ आहे, बसवलाच पाहिजे.
आणि मग 10-2 मुलं सेवा करायची आणि विसर्जनाच्या वेळेला वाजत गाजत त्यावेळेला नदीवर जायचं. मुलं साक्षीदार आहेत आणि गणपती विसर्जन करून मग तिथं नैवेद्य पुरं खिरापत आम्ही करायचं. डाळ भिजलेला ती भाजून घ्यायचं. प्रसाद घरोघर जायचा, मुलं घरोघर प्रसाद द्यायची आणि मग त्या ग्रामस्थांना सर्वांना गणपतीचं महत्त्व कळू लागलं आणि तिथून पुढे गावात प्रत्येक घरोघर मुलांनी गणपती बसवायला सुरुवात केली. म्हणजे परत तुम्ही सुद्धा तुमच्या घरी गणपती बसवा. गणपती हे विद्येचं आधार आहे, विद्येचं स्थान आहे. तेव्हा गणपती बसवणं हे आपलं काम आहे, ज्ञानाची देवता आहे आणि तिथे पुढे गणपती सुरू झाले. अशा रीतीने या ठिकाणी 71ला रुजू झालो, 72चा दुष्काळ आणि त्या दुष्काळामध्ये भीमा नदी वाहत होती पण तिला खांडो पडले होते. ग्रामस्थांची देवीवर चर्चा झाली, दुष्काळ पडलाय, मळूदेवी डोंगरात आता पाणी राहणार नाही, आता तिला अडवलं पाहिजे म्हटले. पण अडवायचं कोणी? अडवायला बाहेरचा कोणी माणूस येणार नाही. मग मी आपलं देवीवर म्हणलं की आपण काय केलं पाहिजे. त्या वेळेला लोकांनी साथ दिली नाही आणि लोकांनी साथ दिली नसल्यामुळं मी विचार केला. पोरांना सांगितलं आदल्या दिवशी, तैपडीच्या पोरांनी काय करायचं, सागाची पानं आणा. इथल्या पोरांनी काय करायचं, माती खोदून ठेवा. 2-2 सागाची पानं पहिली बसवायची आणि त्याच्यावर मातीचा गोळा बसवायचा. पहिले दगड लावून घेतले, तिच्यावर सागाची पानं अंथरली आणि त्याच्यावर मातीचा गोळा बसवायचा, पाय द्यायचा, दाबायचा. पाणी बंद झालं, दुसऱ्या दिवशी पाहिलं तर तलाव पूर्ण झालं. प्रयत्न वाळूचे गणलगिटता तेरे गळे, प्रयत्नाने असाध्य साध्य गोष्ट होते. अशा पद्धतीने सर्व गोष्टी साध्य होत गेल्या. ते करत गेलो आणि लोकांना ती भूमिका पडत गेली. त्यानंतर 73ला वैष्णव गुरुजी, कांबळे गुरुजी ज्यावेळेला रुजू झाले आणि जगताप साहेब इन्स्पेक्शन आले होते. इन्स्पेक्शन झाली, शहरावेरा शाळा उत्कृष्ट पण एकाकी वाटली. एकाकी वाटली म्हणजे तरी काय, मला राहवलं नाही. मी जगताप साहेबांना विचारलं, म्हणलं साहेब हे तुम्ही शहरावेरा पण तिथं आला, एकाकी वाटली म्हणजे याचा अर्थ काय. अहो म्हटलं तुमच्या शाळेमध्ये 132 मुलं, 4 मुली, ह्या शाळेमध्ये ह्या गावामध्ये मुलींचा जन्म होतो का होत नाही, त्याचा प्रश्न बरोबर होता. कारण मुलं जन्माला येतात म्हणजे मुली जन्माला येतच असल्या पाहिजे. मग मुली काय येत नाही. मग त्यावेळेला 1973 18/9/1973 साली बाईंना इथं रुजू करून घेतलं. पगार त्यावेळेला 150 रुपये होता. आज शेतामध्ये कामाला गेलं तर 500 रुपयाशिवाय कुणी हात लावत नाही किंवा कुणी येत नाही. 150 रुपये पगार. तर मी म्हणलं, आणि बाईंनी त्यावेळेला म्हणजे 150 रुपये पगार रोज काय करायचं. म्हणलं तू गरीब असते म्हणून समज, आता तरी काय घरीच आहे ना, गरीबाचं समज. पण मुली शाळेमध्ये येते, त्यावेळेस स्त्री शिक्षिका कोण नव्हती. मग आम्ही सर्व मंडळींनी दिवसा रात्रीचं जाऊन सर्वे केला. सर्वे करून मुलींची गणना केली आणि त्यामध्ये 55 मुली, त्यापैकी आमची सर्व वाळून, मीरा, ताई अशा मोठमोठ्या मुलीसुद्धा त्यावेळेला शाळेमध्ये आल्या. 55 मुलींचा वर्ग सुरू झाला आणि तो वर्ग बाईंकडे गेला. तिथून पुढे मुली शाळेमध्ये उडला. आणि त्यावेळेला हे गाव एवढं कुठल्या गोष्टीला नकार मानत नव्हतं. आणि अशा रीतीने ह्या
ग्रामस्थांनी जे काही ह्या शाळेच्या बाबतीत, शिक्षण संस्थेच्या बाबतीत जो हातभार लावला, सकारात्मक भूमिका दाखवली. इथं बसायला जागा नव्हती, 2 खोल्या होत्या आणि 2 खोल्या असताना आता करायचं काय म्हणून श्रमदानाने 4 खोल्या काढल्या. श्रमदानाने 4 खोल्या सुरू झाल्या. 7वीला वर्ग काढायचा आहे, कारण इथून 6वीची मुलं वाड्याला जायची. पावसा पाण्यामुळे वाड्याला जात नव्हती मुलं. तुकाराम त्यापैकी आहे आता. तर तुकाराम ते सुद्धा 7वीला वाड्याला गेले, पण पावसा पाण्यामुळं काही मुलांनी शाळा सोडल्या. अशा कंडिशनमध्ये त्यावेळेला कोंढे साहेबांचा मला विरोध होता, तुम्ही 7वी वर्ग काढू नका, कारण 7वीची पीएससी परीक्षा असते, निकाल जर कमी लागला तर इन्क्रिमेंट स्टाफ होतोय, तुमची इन्क्रिमेंट स्टाफ होईल गुरुजी. आणि अशा पद्धतीने म्हणजे माझं इन्क्रिमेंट स्टाफ होईना, पण ह्या मुलांचं नुकसान होणार नाही. आणि म्हणून मी प्रपोजल करून 7 मुलावर 7 मुलाचे 15 मुलं दाखवली. काही वेळा चांगल्या करता खोटंही करावं लागते. खोटं काहीच केलं नाही, परंतु जुनी 6वी पास झालेली पण 7वीला न गेलेली अशी मुलं ती पाठावर ओढली. 7वीला वर्ग 25चा केला आणि 7वीला वर्ग ओपन केला. वर्गामध्ये 1007 मुलं. इन्स्पेक्शन आल्यानंतर दाखवायचं काय, गेलं नाही पोरं शाळेमध्ये, गैरहजर असं दाखवून तो वर्ग चालू केला आणि 7वीला वर्ग तो टिकवला. तिथून पुढे ती 7वी सुरू झाली. ही 7वीची मुलं वाडा कर्मवीर विद्यालयामध्ये गेल्यानंतर ती ह्या मुलांना त्यांच्या कौटुंबिकमध्ये बसून घेत नव्हती. मांगर साहेब बरोबर आहे का? ही मुलं म्हणायची की त्या मुलांमध्ये आम्हाला का बसू घेत नाही, आम्ही काय कमी आहोत. तेव्हा काय झाले काय नाही म्हणजे आम्हाला नाही वर्गामध्ये बसून घेत. मग मी एक दिवशी शनिवारी सकाळी लवकर गेलो, हायस्कूलमध्ये गेलो. हायस्कूलमध्ये त्यावेळेला पाटील सर होते. पाटील सरांना सांगितले, पाटील सर आमच्या मुलांना तुम्ही कमी काय लेखता. आमचे कांबळे साहेब, कांबळे गुरुजी होते. वाळ्याच्या शाळेत इंग्रजी कच्चं नव्हतंच, इतर मुलांच्या मानाने इंग्रजी आपलं चांगलं होतं. पण ते काय म्हणायचे, इतर मावळ भागातल्या जे शाळा आहेत त्या इंग्रजीला चालत नाही आणि आमचा हा वर्ग आहे क तुकडी आहे ती 5वी पासून आलेली आहे, त्यामुळं दुसरी इकडची मावळातली पोरं आम्ही घेत नाही. बरं असं आहे का, तर म्हटलं आमच्या मुलांची टेस्ट द्या. आमची मुलं तुमच्या मुलांमध्ये जर उतरली तर प्रवेश द्या, अन्यथा देऊ नका, असं मी छाती ठोकून सांगतो म्हणून. आणि मग त्यांनी त्या मुलांची परीक्षा घेतली, टेस्ट घेतली. ही मुलं त्या टेस्टला उतरली आणि हीच मुलं पुढं बोर्डामध्ये लागली. डाळीवरचा बोगण महादेव पोकरकर हा बोर्डामध्ये लागलेला विद्यार्थी, वाळाचा विद्यार्थी, याचा आपल्याला कौतुक पाहिजे. मग तिथून पुढे ती सुरुवात झाली आणि अशा पद्धतीने ह्या मुलांचा जो वृद्धावस्थेचा भाग जर पाहिला तर खूप चांगला झाला. तिच्या पाठीमागं पायातला दगड महत्वाचा आहे आणि पायातले दगड आम्ही सर्व आहोत, मी एकटा नाही. त्या पायाच्या दगडाचं काम आम्ही केलं आणि हे वाळसभूमी आता जर पाहिली, जुनी वाळसभूमी आताची वाळसभूमी जमीन आसमानाचा फरक वाटतो. या ठिकाणची इमारत, या ठिकाणची झाडं, या ठिकाणचं इमारती पाहिल्यानंतर आज पूर्वीचं वाळत वाटत नाही. पूर्वीची एकही इमारत, कौलारू इमारत दिसत नाही, एखादी इमारत दिसते. आणि अशा रीतीने हा आत्ताचा जो आज कार्यक्रम तुम्ही घडून आणला, सांगण्यासारखं भरपूर आहे पण सांगत नाही. तुमचा आमचा जो ऋणानुबंध आहे हा ऋणानुबंध असाच राहिला पाहिजे. आज आपण जन्माला आलो, मनुष्य म्हणून जन्माला आलो. थोडक्यात सांगतो होतं, जन्म मिळाला पण तो कळाला नाही असं मी म्हणेन. काय मिळाला नाही असं तुम्ही म्हणाल का, ह्या जन्मामध्ये आपली इथे कर्तव्य काय आहे, माणूस म्हणून मी काय केलं पाहिजे, माणूस म्हणून प्रपंच केला म्हणजे माझं जीवन सफल झालं का, तर माझं जीवन सफल झालं नाही. तर मला ह्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून माझी मुक्तता झाली पाहिजे. याच्याकरता मी अध्यात्माकडे गेलं पाहिजे. मी ब्रह्म आहे हे मला कळलं पाहिजे. आणि
मी ब्रह्म आहे हे मला त्यावेळेला कळलं नाही, पण आता मला असं कळतं मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म होतो पण मला कळलं नाही, आता मला कळलं की मी ब्रह्म आहे. आणि ब्रह्मदेव उत्पत्ती करतो, विष्णू पालन पोषण करतो, शंकर त्याचा नाश करतो. मग मी ब्रह्म आहे अशा रीतीने आपल्या हातून चांगल्या कृती होऊ द्या. जो बुडत आहे त्याला वर काढण्याचा प्रयत्न करा, जो गरीब आहे त्याला शिक्षणाकरता मदत करा. अरे आपण किती पैसे जमवले, बरोबर काही येत नाही. माझं बँकेमध्ये किती जमा आहे हे कोणी उघडून पाहत नाही. आज माझी दोन्ही मुलं, एक मुलगा अमेरिकेला आहे, मी 5 वेळा अमेरिकेला जाऊन आलो. विद्यार्थ्यांची मुलं अमेरिकेला आहे, या ठिकाणी उद्योगपती आहे. याच्या पलीकडे वैभव दुसरं कोणतं आपण पाहणार आहोत. म्हणून मी ब्रह्म आहे अशा रीतीने गोरगरिबाच्या मुलांना शिक्षणाकरता मदत करा. आणि ज्याला मदत आहे तिला आपण मदत करणं गरजेचं आहे. पैसा राहत नाही, पेरल्याशिवाय होत नाही. तुम्ही किती पैसे साठवले, पैसा कधीही फुटत नाही. पण तो पैसा जर आपण पेरला, तो पैसा जर आपण कार्य लावा, तर त्यातून उज्ज्वल असं भविष्य घडल्याशिवाय राहत नाही. त्यावेळेला गरिबाची पोरं नव्हती का? आज गरिबाला इंग्रजी मीडियमला त्याला प्रवेश मिळतोय आणि मराठी शाळेमध्ये तो प्रवेश होऊ शकत नाही का? आज त्याला पैसे नाहीत का? पैसे आहेत, पण परिस्थिती असं दृष्टी बदलली. म्हणून जो गरीब आहे त्याला मदत करा. ज्याला खाण्याचे मोतात आहे त्याला आपण जवळ घ्या, त्याला दानधर्म करा. आणि आपल्या आयुष्यामध्ये असं जे कराल ते असं करण्याची कधी पाळी वाटू नये. आणि जो असा करतो तो असा कधी हात करत नाही. जो पेरतो शेतकरी पा त्याला उदारदाता आहे. वापसा झाला की पेरणी करतो, आणि वापसा झाला नाही तो पेरणी करत नाही. मग त्याने म्हटलं की माझं भाताचं पीक खूप चांगले, मला नाही पेरायचं, तो जगेल का? आणि अशा रीतीने जर आपण चांगलं आणि वाईट हे पारखून आपल्या आयुष्यामध्ये तुमचं उर्वरित आयुष्य भरपूर पुढं चांगलं जाणार आहे. तुमचं सर्वांचं उर्वरित आयुष्य, तुमचं भावी जीवन सुखाचं, समृद्धीचं, आरोग्याचं, भरभराटीचं आणि आई वडिलांची सेवेमध्ये जावं, वडिलांच्या सेवेमध्ये जावं, गुरुजनांच्या सेवेमध्ये जावं. आता गुरुजी मला इथं एवढं जाण्याचा कधी सुखदुःखाला हे लोक कधी विसरत नाही. येतो मी, पण वाळाच्या लोकांनी मला एवढं प्रेम दिले ना, खूप प्रेम दिलं. त्यांना काय वाटतं काय मला माहित नाही, पण मेर गुरुजी नमस्कार, कसं काय बरं आहे का, एवढं विचारलं तरी आनंद वाटतो. तेव्हा असंच सुखी जगा, आनंदी जगा आणि तुमच्या जीवनामध्ये अशी भरभराट हो असं मी प्रार्थना करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.